ओके सो गाईज थँक्यू व्हेरी मच गाईज. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आणि आज संडे आहे. सो आज संडे म्हणजे काय आहे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की आपला हा संडे आहे, हा रेस्ट साठी आहे का आपल्या लाईफला चेंज करण्यासाठी आहे? लक्षात आलंय ह्या पुढच्या 1-2 वर्षासाठी आपला हा संडे लक्झरी असला पाहिजे का प्रोडक्टिव्ह असला पाहिजे आपल्या ड्रीमला अचीव्ह करण्यापासून? किती जणांना माहिती आहे, किती जणांना क्लिअर आहे की बाबा आपण काय संडे आहे? जर तुम्हाला असं वाटतं की हा संडे माझा रेस्टसाठी आहे, लक्झरी असला पाहिजे, तर कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी आहोत. किंवा जर तुम्हाला असं वाटलं की मला हे 2 वर्ष हे संडे माझ्या ड्रीमसाठी प्रोडक्टिव्ह बनवायचं असेल, तर तुम्ही राईट जागेवरती आहात. लक्षात आलंय? सो आपण काय करतो माहितीये, डोक्यात नेहमी विचार येतात की मंडे टू सॅटर्डे मी खूप काम केलंय, संडे मी आराम करणार. पण मला एकच सांगा, मंडे टू सॅटर्डे कुणासाठी काम केलं? सर्व्हायव्हलसाठी. आणि तुम्ही कशाला इथे आलात? सर्व्हायव्हलसाठी का सक्सेससाठी? सिंपल रूल आहे. काही वेगळं बोललो का मी? सो संडेला आराम का मग? क्लिअर आहे? तिला कळतंय मी काय म्हणतोय ते? येस. जर आपण मी एक काम करा, मंडे टू सॅटर्डे तुम्ही तुमच्या ड्रीम साठी काम करा, जे तुम्हाला पाहिजे असेल. देन संडे इज ओके. पण जर आपल्याला वेळ भेटत नाहीये मंडे टू सॅटर्डे, तर संडे हा आराम नाही करायला पाहिजे. क्लिअर आहे? डन. तर पहिला डोक्यामध्ये टाका की संडे माझ्या ड्रीम साठी आहे. बरोबर आहे? ज्या दिवशी तुम्ही विचार करणार की माझ्या ड्रीम साठी आहे, तुमचा संडे पण तुमच्यासाठी वर्किंग आहे. मी नेहमी एक डायलॉग बोलतो की मी कधीच सुट्टीवरती नसतो, पण नेहमी व्हॅकेशनवरती असतो. हा डायलॉग कळालेला आहे. लक्षात आलंय की अशी लाईफ पाहिजे की आपल्याला दिवस लक्षात नाही राहायला पाहिजे की आज संडे आहे. राईट? सो मला एकच बोलायचंय, आजचा जो कोट आहे, तुमच्याकडे टॅलेंट कमी असलं तरी चालेल, ते तुम्ही तुमची जिद्द, मेहनत आणि 110% तुमचा एक्स्ट्रा डेडिकेशनने भरून काढू शकता. मी नेहमी लोकांना बोलतो की मी टॅलेंटेड नाहीये. लक्षात आलंय? मी टॅलेंटेड नाहीये. माझा जो लहान भाऊ आहे तो माझ्यापेक्षा भरपूर टॅलेंटेड आहे. माझ्यात फरक काय आहे की मी कन्सिस्टंट आहे, मी डिसिप्लिन आहे. बरोबर आहे? माझ्यात सकाळी 5:30 वाजता उठण्याची डिसिप्लिन आहे, कन्सिस्टंट आहे. मी तुम्हाला सांगेन मी का उठतो, कारण सो टॅलेंट नसला तरी चालेल, पण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, मेहनत आणि कन्सिस्टन्सी स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही नक्की जिंकू शकता. हे 101% करेक्ट आहे. बरेच सक्सेसफुल लोकांकडे सुरुवातीला टॅलेंट नव्हता, पण त्यांच्याकडे कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी होती. फायनान्स मध्ये टॅलेंट लागत नाही. फायनान्स मध्ये दोनच लागतात, तुमचे जय विरू, आणि ते जय विरू आहेत डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. लक्षात आलं? वेल्थ फक्त स्मार्ट असण्याने नाही, कन्सिस्टंट राहण्याने तयार होते. हा टॅलेंटचा खेळ नाहीये मित्रांनो, तो कन्सिस्टन्सचा खेळ आहे. पहिला समजायला पाहिजे आपल्याला. क्लिअर आहे? तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी राहावं लागेल. तुम्ही आज 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 जे अक्षय सर तुम्हाला जे सकाळ सकाळ जे लावतायत व्हिडिओ, एक तरी असा सक्सेसफुल माणूस आहे ज्यांनी स्ट्रगल नाही केलंय, जे तुम्ही करताय तुम्हाला वाटतंय. सो इट इज अ पार्ट ऑफ गेम. तुम्ही स्ट्रगल करताय त्याच्यामुळेच तर तुम्ही बाहेर निघणार आहे. तुमच्या लाईफमध्ये पेन आहे म्हणून तुमच्या लाईफमध्ये गेन मिळणार आहे. एक स्टेटमेंट हा लक्ष ठेवून घ्या. स्मार्ट असणं ऑप्शनल आहे. स्मार्ट असणं ऑप्शनल आहे, पण कन्सिस्टंट असणं मॅन्डेटरी आहे वेलसाठी. लिहून घ्या. ठीक आहे? तुम्ही थांबलात तर प्रोग्रेस थांबतं, पण जर तुम्ही चालू राहिलात तर सक्सेस नाही मिळेल. नक्की मिळते. रिझन स्ट्रॉंग असेल तर कन्सिस्टन्सी आपोआप येते, आणि सक्सेस तुमच्यापासून जास्त दूर राहू शकत नाही.
क्लिअर आहे मित्रांनो? मला नेहमी नेहमी लोक विचारतात, मी जेव्हा बाहेरच्या दुसरीकडे जातो तेव्हा लोक मला युजली विचारतात की कसं काय जॉब सोडला, कसं काय अचीव फास्ट केलात. आणि माझ्याकडे तर आता जसे की आज संडे, आता काही कोचेस आहेत ना माझ्या कम्युनिटीने मला भेटायला येतात की काय कसं काय करू शकतो, कसं काय तू अचीव केलास. राईट आहे. 2 लाखचा जॉब कसा सोडला, मी तर 6 लाखाची मेंबरशिप घेतली आहे, मी इकडनं शिकतोय, बऱ्याच गोष्टी असतात. मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की तुमची पहिली सिस्टम रेडी करा. माझी सिस्टम मध्ये मी सकाळी 5:30 वाजता उठल्यापासून मी थांबतच नाहीये. माझ्याकडे स्ट्रॉंग रिझन होता आणि तो एकमेव रिझन मी त्याच्याने अचीव केला. मला जॉब मधनं बाहेर निघायचं होतं, ह्याचा अर्थ नाही की मला जॉब टॉर्चर करत होता. चांगला होता, सॅलरी चांगली होती. आज तुम्हाला माहिती आहे मुंबई सारख्या एरियामध्ये 2 लाख इज गुड अमाऊंट. राईट आहे. जे लोक इंजिनियर आहेत त्यांना कळत असेल. चांगला रिस्पेक्ट होता, 25 जणांची टीम होती. रिझन काय होता माहितीये? मला टाइम फ्रीडम पाहिलं होता. रिझन काय होता? मला लोकेशन फ्रीडम पाहिलं होता. रिझन काय होता? मला माझ्या कुटुंबाबरोबर टाइम स्पेंड करायचा होता. रिझन काय होता? की मला दुपारी नॅप मारायचा होता. रिझन काय होता? मला क्लब मध्ये स्पेंड करायचा होता. हे अचीव करून देऊ शकत शकत होता का आधीची लाईफ? नाही. सो स्ट्रॉंग रिझन आहे. मग मी स्वतःला विचार केला, हा जो डायलॉग आहे ना, मी जेव्हा तुम्हाला बोलतो, डू यू वॉन्ट 20 इयर्स ऑफ स्ट्रगल और 2 इयर्स ऑफ हार्डवर्क, हा डायलॉग मी तुमच्या आधी माझ्यावरती मारलाय. किती जणांना कनेक्ट झालंय? तर त्या 2 वर्ष तू त्या सिस्टम मध्ये राहू शकशील का? 5:30 वाजता. आय अंडरस्टँड की तुला ताप येईल. अंडरस्टँड दुपारी 1:30 वाजता तुमच्या मुलाला 101 डिग्री ताप असेल. अंडरस्टँड की तुमचा बॉस तुम्हाला 2:30 वाजता सोडेल. पण तू त्या बॉसचा ऐकशील का 5:30ला उठण्याचा? येस. जेव्हा तुम्ही तुमची प्रॉब्लेम काय होतो माहितीये लोकांचा, की तुमचा बाहेरचा सिस्टम तुमचा कॉन्फ्लिक्ट करतो. मग रिझन होतं की सर हे आलं, ते आलं, हे झालं. मी जॉब मध्ये असताना मी लग्न कार्यामध्ये जाऊन फक्त वेडिंग ते बोलतात ना पॅकेट देऊन यायचो. पण संडे असेल तर दिवसभर तिथेच असायचो. किती जणांना मी कनेक्ट करतोय? तुमच्या ड्रीम साठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. तो संडे मी तुम्हाला परत सांगतो. आज आपण संडे एक हॉलिडे सारखा करतोय, पण 2 वर्ष नाही करायचंय. 2 वर्ष नाही करायचंय. कारण की तुमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी घुसलं पाहिजे ना. आपली सिस्टमनी आपल्याला इकडे आणलंय, मग सिस्टम प्रॉब्लेम आहे ना. किती जणांना कनेक्ट होतंय? आपल्याला बाहेर निघायचंय. आपल्याकडे मंडे टू फ्रायडे वेळ नाहीये. मग काय करायचं? लक्षात आहे. सो आपल्याला ह्या दिवशी काम करायचंय. लक्षात आलंय? सॉरी, नेहमी मी विसरतो की मला 5 ते 10 मिनिटच बोलायचंय. सो मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचंय तुम्हाला, की तुमची सिस्टम रेडी करा. संडे लक्झरी नाहीये. आणि परत सांगतोय, खूप जण एलिजिबल नाहीये सुट्टीसाठी. संडे तुमच्या लाईफसाठी तुम्ही एलिजिबल नाहीये. ती एलिजिबिलिटी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पहिला 6 मंथ, 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये बसावं लागेल. परत एक सांगतोय, जसं पहिलीला 10 वेळा बसून 10वी पूर्ण करू शकत नाही, तशी सेम स्टेजवरती 10 वेळा राहून पुढे जाऊ नाही शकत. हा किती जणांना कनेक्ट होत आहे? लक्षात आलंय? समजतंय? सो मी नेहमी माझ्या लाईफमध्ये मी थांबलो नाही. नेहमी मी पुढे 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 गेलो. पहिले माझ्या लाईफमध्ये आलो, मी पहिलं शिकलो, मग पुढे गेलो, मग तिकडचे प्रॉब्लेम चेंज केले. असं करून करून पुढे. सो नेव्हर स्टॉप युअर सेल्फ. कधीच थांबू नका. मला खरोखर वाटतंय काही लोकांकडे तो जारच नाहीये, एज्युकेशन जार. 6 जार सिस्टम जर रेडी झाला असता, त्या त्या अकाउंटमध्ये पण पैसे असते. आणि एज्युकेशन थांबवू नका. एकच सांगतोय, तुम्ही ज्या जर्नीमध्ये जे काय तुम्ही पैसे कमवताय मित्रांनो, हा रिअल अमाऊंट नाही तुमचा. रिअल अमाउंट तो आना बाकी है. ठीक आहे. फक्त फायनान्शियली तुम्हाला
रिच नाही बनायचंय. तुम्हाला हेल्थमध्ये पण रिच बनायचंय, तुम्हाला रिलेशनशिप मध्ये रिच बनायचं आहे. लक्षात आलंय? माझ्याकडे असे असे माझे मित्र आहेत जे महिन्याला 4-4, 5-5 लाख कमवतात जॉबमध्ये, पण स्टील त्यांच्याकडे वेळ नाहीये. सो स्टील ते लोक कम्प्लिटली फुलफिल्ड नाहीये. म्हणून या अकॅडमीचं नाव फुलफिलमेंट अकॅडमी आहे. लक्षात आलंय? सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला पाहिजे की प्रत्येक माणूस ऍक्शन घ्या. मी जे गोष्ट ऐकल्यात मी अपलोड करतो, परत परत ऐका. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल संडे. आय होप की ह्या संडे मध्ये तुम्ही शिकणार काहीतरी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू आशिष. Yes, thank you, Vallabh sir, and more power